चला तर मग आज एका मस्त सफरीवर जाऊया. ही गोष्ट आहे लोणार सरोवराची. पण आपण ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या नजरेतून बघणार आहोत, जे एका शाळेच्या ट्रिपमधून या अद्भुत जागेला भेट देतात. आणि हाच तो प्रश्न आहे की एक साधीशी नेहमीसारखी वाटणारी शाळेची सहल हजारो वर्षांपासून पृथ्वीवर दडलेलं एक वैश्विक रहस्य कसं काय उलगडू शकते. चला या प्रवासात आपणही सामील होऊया. तर ही गोष्ट सुरू होते एका रविवारच्या दिवशी. मुलांसाठी तर हा दिवस उत्साहाने आणि आनंदाने भरलेला होता, कारण त्यांची सहल लोणार सरोवराकडे निघाली होती. अरे वा, हे ऐकून तर आपल्या सगळ्यांनाच शाळेचे दिवस आठवले असतील नाही का? ती सकाळची गडबड, आईनी भरून दिलेले जेवणाचे डबे आणि मित्रांसोबत बसमध्ये बसून धम्माल करण्याची ती मजा. तसंच काहीसं वातावरण होतं. सगळी मुलं सकाळी लवकर शाळेत जमली, आपापले डबे घेतले आणि त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. पण थांबा, हा काही साधासुधा बसचा प्रवास नव्हता. जसजसा वेळ पुढे सरकत होता तसतशी मुलांची उत्सुकता वाढतच चालली होती, कारण हा प्रवास त्यांना एका खूप मोठ्या आश्चर्याकडे घेऊन जात होता. त्यांच्या शाळेपासून म्हणजे बुलढाण्याहून लोणारला पोचायला त्यांना जवळजवळ 2 तास लागले. आता या 2 तासांमध्ये मुलांच्या मनात काय काय विचार आले असतील याची फक्त कल्पनाच करू शकतो आपण. तुम्हाला माहिती आहे, ज्या दिवसापासनं सहलीचं ठरलं होतं ना, तेव्हापासनं वर्गात नुसता एकच विषय गाजत होता, लोणार सरोवर. मुलं आपापल्या घरी, शेजारच्यांकडे सगळ्यांना या जागेबद्दल उत्सुकतेने विचारत होती. त्यामुळे त्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. आणि अखेर तो क्षण आलाच. मुलं पोहोचली लोणारला. त्या प्रसिद्ध सरोवराकडे जाण्याआधी सगळ्यांनी पटकन नाश्ता करून घेतला. आता ते त्या जागेपासून फक्त काही पावलं दूर होते, ज्याबद्दल त्यांनी इतकं काही ऐकलं होतं. आणि इथूनच आपल्या या कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. तिथे पोचल्यावर त्यांची वाट पाहणारे एक गाईड होते आणि त्यांच्यामुळेच या सरोवराचं खरं रहस्य उलगडणार होतं. गाईडने बोलायला सुरुवात केली आणि मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव नक्कीच बदलले असतील. त्यांनी सांगितलं, मुलांनो, हे जे सरोवर तुम्ही बघताय ना, हे हजारो वर्षांपूर्वी एका उल्कापातामुळे तयार झालंय. विचार करा, एका क्षणात ते साधं सरोवर मुलांच्या डोळ्यासमोर एका वैश्विक घटनेचं साक्षीदार बनलं. आता उल्कापात म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला असेल तर सोप्या भाषेत सांगायचं तर अवकाशातून आलेली एखादी प्रचंड मोठी वस्तू म्हणजे एखादा दगड जेव्हा पृथ्वीवर आदळतो तेव्हा त्याला उल्कापात म्हणतात. आणि त्याच प्रचंड आघाताने लोणार सरोवराचा हा मोठा खड्डा तयार झाला. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाहीये. खरं आश्चर्य तर पुढेच आहे, कारण हे सरोवर म्हणजे विरोधाभासांनी भरलेलं एक कोडं आहे, जे त्याला अधिकच रहस्यमय बनवतं. गाईडने सांगितलेली पहिलीच गोष्ट ऐकून मुलांना धक्का बसला असेल. ते म्हणाले की या सरोवराचं पाणी खारं आहे. आता विचार करा, चारी बाजूनी जमीन, समुद्र दूर दूरपर्यंत नाही, मग जिथलं पाणी खारं कसं? हा प्रश्न मुलांच्या मनात नक्कीच आला असेल. आणि यानंतर जे सांगितलं ते तर आणखीनच अजब होतं. म्हणजे बघा, सरोवराचं पाणी तर खारं, पण त्याच्या अगदी जवळ आजूबाजूला ज्या विहिरी आहेत त्यांचं पाणी मात्र एकदम गोड आहे. की नाही कमाल? हा असा विरोधाभास आहे की आजही मोठमोठे संशोधक चक्रावून जातात आणि या जागेचं गूढ आणखीनच वाढतं. आणि शेवटी गाईडने एक अशी गोष्ट सांगितली ज्याने या जागेचं महत्त्व आणखीनच वाढवलं. ते म्हणाले की ज्या प्रकारे हे सरोवर तयार झालंय आणि जी याची वैशिष्ट्ये आहेत, तसं भारतात हे एकमेव सरोवर आहे. एकमेव. तर बघा, एका लहानशा शालेय सहलीने किती मोठं वैश्विक रहस्य उलगडलं. आणि हे सगळं आपल्याला एकाच विचारात पाडतं की अशा एका वैश्विक घटनेमुळे आपल्या पृथ्वीवर अजून कितीतरी आश्चर्य दडलेली असतील नाही का, जी कदाचित आपल्या शोधाची वाट बघत असतील.